हर्सुल गावातील रस्ता रुंदीकरण मोहिमेच्या विरोधात सुरू असलेले मालमत्ताधारकांचे बेमुदत उपोषण शुक्रवारी रात्री मागे घेण्यात आले। महानगरपालिका प्रशासनाने रस्ता रुंदीकरणाची घोषणा केल्यानंतर 5 मालमत्ताधारकांनी उपोषण सुरू केले होते। रस्त्यातील मंदिर, मस्जिद, कब्रस्तान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला बाधा येणार असल्याने गावकऱ्यांनी पर्यायी जागांची मागणी केली होती। शुक्रवारी पोलीस निरीक्षक अविनाश आघाव आणि उपनिरीक्षक स्वाती केदारे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली। महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले। रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त नाकारल्याने दिवसभर कोणतीही कारवाई झाली नाही। सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांच्या मध्यस्थीने उपोषणकर्त्यांनी पाण्याचा घोट घेत उपोषण सोडले। दरम्यान अकोल्याचे आमदार साजिद पठाण यांनी भेट देत हा प्रश्न नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित करण्याचे आश्वासन दिले। हर्सुलतर्फे तसे ते पी.आय. मॅडम यांनी आम्हाला भरपूर सहकार्य दिलं। मी 3 दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहे। गावकऱ्यांनी सांगितलं होतं की उपोषणासाठी बसावं, तर माझी मागणी ही आहे की मारुती मंदिर यांना मारुती मंदिर असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असो, अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा असो, या मस्जिद असो, याला पर्याय जागा द्यावे। त्यानंतर आमचे गावकऱ्यांची जी जागा चालली आहे रोडमध्ये, आयुक्त साहेब म्हणतात की तुमचं अतिक्रम आहे। मी सांगतो हे अतिक्रम नाही आहे, आमचा PR कार्ड आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा मोबदला मिळावा। आणि आयुक्त साहेब सांगतात की TDR द्यावे, पण TDR कोणासाठी पाहिजे? त्याचं 1 एकर चाललं, 20 गुंठे चालले, 10 गुंठे चालले, त्यांच्यासाठी TDR ठीक आहे। आमचं 15 कोणाचं 100 स्क्वेअर फूट आहे, कोणाचा 150 स्क्वेअर फूट आहे भैया, तर त्याच्यामुळं आम्हाला तो TDR मान्य नाही आहे। आम्हाला मोबदला पाहिजे। आम्हाला 3 महिन्यापूर्वी आयुक्त साहेबांना कार्यालयावर बोलवलं होतं, त्यावेळेस आमच्याशी चर्चा केली होती। सांगितलं होतं की हर्सुलमध्ये येऊन तुमच्याशी चर्चा करू, तुमचं समाधान करू, मंदिराला जागा देऊ, त्यानंतर आम्ही पुढची कारवाई करू। आता 4 दिवस पूर्वीच एक भोंगा गाडी आली आणि त्यांनी सांगितलं, ते अनाउन्सिंग केले की आम्ही गुरुवारी येणार आहोत। तर यांनी आम्हाला याच्या पहिले काही सूचना नाही दिली भैया, तर त्याच्यामुळे मग आम्हाला गावकऱ्यांनी निर्णय घेतला, सर्वांनी मीटिंग घेतली की काय करायचं म्हणून। तर मग आम्ही हा निर्णय घेतला की आम्ही 5 जण इथं उपोषणाला बसलो। आपको सबको पता है कि महापालिका के जो आयुक्त साहब है, इन्होंने 13 जुलाई को हमको वादा किया था कि हम जो है जितने धार्मिक स्थल हैं यहाँ पे, इसको हम जगह देंगे और गांव वालों को हम मुबदला देंगे, पैसा देंगे। इन्होंने आपके सामने खुद बोला था कि देते नहीं, खाली देते बोलते और देते तो नहीं। और 8 तारीख को यहाँ आके, ये अभी 18 तारीख को ऐलान कर दिया कि भाई आपका 2 दिन में खाली करो, कार्रवाई होने वाली है। तो नाइलाज में गांव में मीटिंग हुई और उपोषण करना पड़ा। हमारी आज भी मैडम हर्सुल पुलिस स्टेशन के निरीक्षक केदारे मैडम, इन्होंने बहुत अच्छा भैया सपोर्ट किया। मैडम के एक आदेश पे हमने बोला कि मैडम हम उपोषण को बैठ रहे हैं। मैडम ने हमको रिक्वेस्ट किया कि उपोषण को मत बैठिए, जो भी आपकी मांगे बोलिए, हम पुलिस आयुक्त साहब से बात करके चर्चा में आपकी कराएंगे, ऐसे मैडम बोले थे। सभी हमारा जो मित्र पक्ष है, गांव के प्रतिष्ठित नागरिक है, इन्होंने बोला कि अभी हमारा आयुक्त साहब पे भरोसा नहीं है, इसलिए हमको लोकशाही के मार्ग से काम करना है। कि छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या प्रकारे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने दादागिरी सुरू आहे, दडपशाहीचं वातावरण सुरू आहे आणि मी काय एक आगळा वेगळा अधिकारी आहे पृथ्वी तळावर, अशा प्रकारे जे वर्तणूक करता असे संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक सन्माननीय जी श्रीकांतजी, मागच्या वेळी देखील आंदोलनामध्ये आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने संबोधित केलं। खरं तर माझ्यासारख्याला अशी अपेक्षा होती की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सूचना दिल्यानंतर, निर्देश दिल्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने एखादी यादी प्रसिद्ध होईल आणि ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्या यादीप्रमाणे कोणाकोणाचे घरं तोडले गेलेत, कोणाकोणाचे घरं तोडल्या जाणार आहेत, काय काय मालमत्ता बाधित होणार आहे आणि याचं बाजारभाव काय, याचं मूल्यांकन काय,
या प्रकारे एक यादी प्रसिद्ध होईल आणि लोकांमध्ये एक दिलासादायक वातावरण तयार होईल. परंतु दुर्दैवाने तसं घडलेलं नाही. आत्ताच माझ्या भावाने सांगितलं की एक व्यक्ती या ठिकाणी, एक नागरिक, त्यांची प्रकृती खालवलेली आहे आणि ते कोमापर्यंत या ठिकाणी पोहोचले. अनेक लोकांनी आपले प्राण यामध्ये गमावले. मला हे कळायलाच मार्ग नाही की महानगरपालिका आयुक्त यांचा अट्टहास कशासाठी, ही जिद्द ते कशासाठी करता. अशी जिद्द जर त्यांनी शहराच्या नागरिकांना पाणी देण्यासाठी जर केली तर फार योग्य ठरेल. आजच एक टी व्हीमध्ये मी बातमी बघितली, छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय जे सुभेदारी गेस्ट हाऊसच्या बाजूला आहे, तिथे पारंपरिक महाराजांच्या काळाची इक्विपमेंट, तलवारी, भाले, सगळं साहित्य, तोफा त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. ते गंजलंय, ते कालबाह्य होईल, काही दिवसांनी ते स्क्रॅपमध्ये द्यावं लागेल. अशा प्रकारची दयनीय अवस्था त्या ठिकाणी त्या वास्तूची झाली. त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. शहरामध्ये ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये होत असलेली गर्दी त्यांनी बघावी की लोकांमध्ये किती खड्ड्यांमधून शहराचे नागरिक त्या ठिकाणी जातात. परंतु काही उद्योगपतींना श्रीमंत करण्यासाठी, शहरामध्ये TDR मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी, त्या TDRचे रेट पाडण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारे तुमचे माझे सामान्यांचे घरं तोडण्याचं पाप हे महानगरपालिका आयुक्त करतात. आणि त्यांची एक दुसरी सवय मी आज या ठिकाणी ठामपणे सांगतो. पैठणगेटला जी घटना घडली, एका भावाचा प्राण गेला, आणि त्या संघर्षातून त्या लोकांनी स्वतःहून लेखी दिला आणि त्या ठिकाणी अतिक्रमणाची कारवाई झाली. त्या अतिक्रमण कारवाईला कोणीच विरोध केला नाही. ज्यांच्याकडे कागदपत्र होते ते कागदपत्र घेऊन कोर्टात गेले आणि माझ्याकडे कोर्टाची कॉपी, 4 दिवसाचा स्टे देखील त्यांना मिळाला. यापूर्वीच्या अनेक प्रकरणामध्ये महानगरपालिका आयुक्तांच्या वतीने न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट देण्यात आले की आम्हाला वेळ पाहिजे, अजून आम्ही अभ्यास केलेला नाही, आमच्याकडे कागदपत्र नाही. म्हणजे न्यायालयामध्ये वेळ मागून घ्यायचा. आणि न्यायालयामध्ये सांगत असताना त्या ठिकाणी मी सर्वप्रथम सांगतो की हे अतिक्रमण नाही, ही कारवाई मास्टर प्लॅनची आहे, रोड वाइंडिंगची. म्हणजे माझ्या घरासमोरचा रस्ता, याची रुंदी वाढली, याच्यात माझी चूक नाही. तुम्ही माझ्याकडनं टॅक्स घेतला आहे, तुम्ही माझ्याकडनं वीज बिल घेतलं आहे, तुम्ही माझ्याकडनं पाण्याचं कनेक्शन घेतलं आहे, तुम्ही माझ्याकडनं गुंठेवारी केली. आणि एखाद्या घर 2 वर्षापासून त्या ठिकाणी असेल तर ते अधिकृत मानलं जावं असं शासनाचं धोरण आहे. मागच्या काळामध्ये मागं पण सांगितलं होतं, आजही सांगतो, जालन्यामध्ये एक रस्ता होत होता आणि त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर लोकांनी घरं बांधले. तर शासनाने सांगितलं यांना मोबदला द्या आणि परतूरमध्ये मोबदला दिल्यानंतर ते घरं पाडले. मला असं वाटतं की तुम्ही आज हे उपोषण या ठिकाणी थांबवलं पाहिजे. आम्ही सर्वजण तुम्हाला याच्यासाठी विनंती करतो. ठीक है, अतिक्रमण के खिलाफ में हम भी हैं. अतिक्रमण गलत चीज़ें नहीं होनी चाहिए, लेकिन कम से कम क्या गलत है क्या सही है इसकी सारी चीज़ें होनी चाहिए. ये लोकशाही है, ये तो राजशाही चल रही है. ये तुम्हारे यहाँ के कमिश्नर बोलते हैं कि मैं मेरे दिल में आएगा मैं वो करूँ, ऐसा थोड़ी चलेगी. ये अतिक्रमण नहीं है, ये तो उल्टा जुल्म है ना. अतिक्रमण नहीं होने के बाद में दादागिरी करेंगे. तो आप विनती कर रही है, हम लोग हैं आपके साथ. आपका यूनानी मसले जो आप गाँव वालों मिलकर तय करे हैं, कमिश्नर साहब का आपको सपोर्ट है. मैं सबसे पहले तो औरंगाबाद के कमिश्नर का या संभाजी नगर के कमिश्नर का, पुलिस कमिश्नर का मैं धन्यवाद करता हूँ कि वो अकोला की जनता संभाजी नगर की जनता के साथ में, यहाँ पे अरसुल के तमाम नागरिकों के साथ में एक सपोर्ट बनकर एक अधिकारी खड़े हैं. ऐसे अधिकारियों के ऊपर हमको भरोसा है. आज पूरा अरसुल के तमाम नागरिक इस बात की दुहाई दे रहे हैं कि अगर पुलिस कमिश्नर नहीं होते तो आज हमारे मकान टूट गए होते. तो मैं सबसे पहले अरसुल की तरफ से और इंसानियत की तरफ से यहाँ के पुलिस कमिश्नर का धन्यवाद करता हूँ. और यहाँ के महानगर पालिका के कमिश्नर साहब को एक याद दिलाता हूँ कि कमिश्नर साहब आप भी सर्वेंट है, पब्लिक सर्वेंट है. इसलिए पब्लिक से आप जब भी बात करते हैं तो कम से कम तमीज़ से बात करो. ये लोग कोई जानवर नहीं है कि मैंने बोला तो बात करेंगे, मैं बोलूँगा तो आप जवाब दो. ये दादागिरी आपकी चलने वाले नहीं है. कल को हाउस में आपको हम सवाल पूछेंगे कि शहर की सुरक्षा रक्षा के लिए और इनकी सुविधाओं के लिए कमिश्नर नियुक्त किया गया, दादागिरी करने के लिए नहीं किया गया. अगर यहाँ की जनता का सेटिस्फेक्शन नहीं होता है तो आप उनसे बात करो, उनसे समझाइश की बात करो. और जो रास्ता निकलता था पिछले टाइम जैसा मुआवजा मिला था, ये बार भी मुआवजा मिलना चाहिए. TDS नहीं चाहिए यहाँ की जनता को. TDS के नाम पे आप उनको पागल मत बनाओ. यहाँ पर ये लोगों को मुआवजा चाहिए. यहाँ मंदिर और मस्जिद और बाबा साहब के पुतले को लेकर भी लोग समावेश में समझाइश की बात कर रहे हैं कि हम बाजू सरकार लेंगे, लेकिन उसके सौंदर्यीकरण के लिए, उसकी सुरक्षा के लिए हमको जो मुआवजा लगता है वो हम लेंगे. और याद रखो कमिश्नर साहब,
अरसूल के लिए, अरसूल के तमाम नागरिकों के लिए अकोला शहर से मैं आमदार करके हाउस के अंदर ही आवाज़ उठाऊंगा। जिस तरह आपने पैटर्न के अंदर अतिक्रमण तोड़ा और भी पैटर्न में औरंगाबाद में जहाँ कहाँ पे पैटर्न गेट पे जो आपने 125 दुकानें अनियमित तरीके से तोड़ी गई, जानबूझकर लोगों की प्रॉपर्टी को वहाँ पे धक्का लगाया गया। और सेम घटना वहाँ तो अतिक्रमण के नाम पे आपने तोड़ा, यहाँ तो आप तो अतिक्रमण भी नहीं। ये दादागिरी लोकशाही में नहीं चलेंगी। बाबा साहब का संविधान अभी जिंदा है और हम सब लोग अभी जिंदा लोग हैं। हम आवाज़ उठाएंगे, ये बात आपने याद रखना।